पंढरपुरातलं शेतकरी आंदोलन आता खऱ्या अर्थानं चर्चेत आलंय. हे आंदोलन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीमधील अटींच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी चालू केलेलं. मात्र या उपोषणात तथा आंदोलनात आता उडी घेतली ती गोपीचंद पडळकर यांनी. गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनावरून रोहित पवार यांच्यावर टीका केली. खरं तर गोपीचंद पडळकरांचा आजवरचा राजकीय इतिहास सांगतो की त्यांनी एखाद्या प्रकरणात मत व्यक्त केलं आणि त्यावरून वावटळ उठली नाही अशी शक्यताच नाही. गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या उपोषणाची थट्टा केली आहे. सोबतच त्यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनावरून जे काही भाष्य केलंय त्यावरून आता समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून टीका होताना दिसतीये. नक्की काय टीका केली आहे गोपीचंद पडळकर यांनी हे समजून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी किंबहुना जाहीर होणारी कर्जमाफी ही जाहीर होण्याआधीच वादात सापडली आहे. राज्य सरकारनं यासाठी काही अटी आणि शर्ती घातल्या, ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय. या कर्जमाफी प्रकरणात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते हे सर्वात अगोदर जाणून घेऊया. राज्यात 40 लाखांहून अधिक शेतकरी असे आहेत ज्यांना विनाअट कर्जमाफी होणार आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबतच काही मंत्री मिळून एक कमिटी स्थापन केलेली आहे. जसजशी कर्जमाफी पुढे सरकेल तसतशी या योजनेतल्या समस्या पुढे येतील, त्या समस्यांवर मार्ग काढण्याचं काम ही कमिटी करेल. कर्जमाफी सरसकटच केलेली आहे, मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी वारंवार कर्जमाफी घेतलेली आहे त्यांचं कर्ज एका मर्यादित रकमेपर्यंतच माफ होईल. उरलेली रक्कम त्यांना भरावी लागेल. मात्र रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेतला. रोहित पवार यांनी या अनुषंगाने आणखीन काही मुद्दे पुढे आणलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या कर्जमाफीमध्ये 2019च्या अनुषंगाने जी अट घातली आहे, ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांना सध्याच्या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल अशी अट सरकारनं घातली आहे, ज्यामुळे जवळपास 48 लाख शेतकरी कर्जमाफीपासून दुरावतील. आणि यावरूनच रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये उपोषण चालू केले. मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून रोहित पवारांशी संपर्क साधला. मात्र या प्रकरणी जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की आपण चर्चा करू, तेव्हा रोहित पवार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी चर्चा करण्याचा विषय झटकून टाकला. तुम्ही या कर्जमाफीतल्या जाचक काढून टाका. इतकं हे साधं आणि सोपं आहे. जोपर्यंत या अटी काढून टाकल्या जाणार नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहणार असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं. रोहित पवार यांच्या उपोषणावरून जेव्हा माध्यमांनी भाजपचे गोपीचंद पडळकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, जर ह्याला अन्नतागला बसायचं असेल तर याला उपाशी ठेवला पाहिजे, नाही तर तिकडं वडापाव खायचा आणि इकडे येऊन म्हणायचा शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची. अहो, हा स्टंटबाजी करणारा माणूस आहे, बोगस माणूस आहे. शेतकऱ्यांची खळी महाराष्ट्रात सर्वाधिक कुणी लुटली तर रोहित पवार आणि त्याच्या आजोबांनी. शेतकऱ्यांना गोळ्या कुणी घातल्या? रोहितच्या आजोबांच्या सरकारने. सोलापूर पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे, रोहितला पोलीस प्रोटेक्शन द्या, त्याला अन्नाचा घासही खाऊ देऊ नका. खरं तर देवाचे आभारच मानले पाहिजेत. ज्याला कधी आंदोलनाची सवय नव्हती, ज्याला फक्त लुटायची सवय होती, तो माणूस या कर्जमाफीमुळे आंदोलनाला बसलाय. यासोबतच रोहित पवारांना गोपीचंद पडळकर यांनी एक सल्ला देखील दिला. रोहितनं खरं तर कारखान्यांची FRP मिळवण्यासाठी उपोषण करायला पाहिजे. कारखानदार देखील हेच आहेत. रोहितवर लक्ष ठेवलं पाहिजे. रोहित सकाळी 9ला यायचा, मीडियामध्ये दिसायचा, त्याच्या सल्लागारांनी त्याला हे उपोषणाचं सांगितलेलं असेल. रोहित तेच करतो. रोहित चांगला ऍक्टर आहे. रोहितला एवढी काळजी वाटत असेल तर रोहितनं आपले कारखाने शेतकऱ्यांच्या नावावर करून दिले पाहिजेत. रोहित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर जयंत पाटलांना देखील विसरले नाहीत. जयंत पाटलाचं बी बघूच की, जयंत पाटीलला 2 नंबरला बघू, आधी रोहित पवारांचं मिटू असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ज्या मुद्द्यावर पडळकर बोलतायत त्या मुद्द्यात त्यांची जीभ घसरत नाही असं शक्यतो होत नाही. रोहित पवारांवर टीका करताना देखील गोपीचंद पडळकर यांची यावेळी देखील जीभ घसरली. रोहित पवारांना फक्त नाटकं आणि ऍक्टिंग करायला आवडते. हे काय चित्रपटाचं शूटिंग चालू आहे का? नटरंग चित्रपटाचं शूटिंग चालू आहे का? ऍक्टिंग करायला आलेत का ते? अशी मुक्ताफळ देखील गोपीचंद पडळकर यांनी उधळली. यावरून पलटवार करताना रोहित पवार म्हणाले, आम्ही सरकारला सांगतोय तुमच्याकडून चर्चेला कुणीतरी अभ्यासू नेता पाठवा, पण सांगलीचा नेता पाठवू नका. सोबतच रोहित पवार असंही म्हणाले, ज्याच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता आहे, अधिकार आहे, त्याच्यासोबतच बोलायला हवं, चर्चा करायला हवी. ज्याची लायकीच नाही त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.
शेतकरी कर्जमाफीवरून रोहित पवारांनी जे उपोषण चालू केलंय त्यावर गोपीचंद पडळकर यांनी जरी टीका केलेली असली तरी गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. खरं तर गोपीचंद पडळकर हे मोजके अशा नेत्यांमधले असतील ज्यांनी पवार घराण्यातल्या एकाही व्यक्तीवर टीका करायचं सोडलेलं नाही. अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार ते रोहित पवार या प्रत्येकावर गोपीचंद पडळकर यांनी आपल्या खरपूस भाषेत टीका केलेली आहे. कदाचित असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल की पवार घराण्यातला आजपर्यंत असं कोणीच शिल्लक राहिलेलं नाही ज्याच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केलेली नाही. खूपदा गोपीचंद पडळकर यांची टीका करताना भाषा घसरते. आज गोपीचंद पडळकर रोहित पवारांना नटरंग पिक्चरचं शूटिंग चाललंय का असं म्हणतायत. तिथंच त्यांनी कधी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत अशी मुक्ताफळं उधळलेली, तर सुप्रिया सुळेंवर टीका करताना सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच. पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे जे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातं असं वक्तव्य केलं होतं. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर देखील टीका केलेली. धनगर आरक्षण प्रश्नावरून गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांना निवेदन दिलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी निवेदन दिलं नाही. ज्यावेळी यावरून त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्ही अजित पवारांना मानत नाही, ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू मी त्यांना मानतच नाही, त्यामुळे आम्ही त्यांना पत्र लिहिण्याचा विषय येत नाही. ते नेहमी आमच्या विरोधात आहेत, ते आमच्या बरोबर आले तरी त्यांची भूमिका बदलेल असं वाटत नाही. अजित पवारांची भूमिका आमच्या बाबत काय आहे हे सांगण्याची गरज नाही, म्हणून आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पोहोचवलंय असं उत्तर गोपीचंद पडळकरांनी दिलं होतं. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंब यांच्यामध्ये हा कलगीतुरा कायमच रंगत आलेला आहे. वंचित बहुजन आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकरांची टीका ही अधिक कठोर होऊ लागली. त्यांच्या भाषेची शैली घसरू लागली असं म्हणता येईल. तुर्तास शेतकरी कर्जमाफीवरून होणारं आंदोलन, उपोषण या गोष्टी बाजूला राहतात आणि गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर शेलक्या भाषेत केलेली टीका पुढे चर्चेत आली. थोडक्यात काय तर या नेत्यांच्या कलगीतुऱ्यामुळे खूपदा मुख्य मुद्दे हे उपेक्षितच राहतात. तुर्तास इथेच थांबूयात, पण गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यातील कलगीतुरा किंवा ओव्हरऑल पवार कुटुंबियांवर गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीनं पातळी सोडून टीका करतात त्याबद्दल तुमची मतं काय आहे? राजकारणात भाषेची मर्यादा घालायला हवी का? रोहित पवार यांच्या आंदोलनानं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेल का? रोहित पवार या आंदोलनातून गोरगरीब शेतकरी वर्गाचे नेते म्हणून प्रस्थापित होऊ पाहतायत का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.